हिवाळ्यामध्ये बनवला जाणारा एक पारंपरिक पदार्थ म्हणजे गुळपापडी. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तूप आणि सुकामेवा वापरला जातो, ज्यामुळे आपल्या शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळते. पण यासाठी वापरलं जाणारं तूप हे शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. आणि आजकाल तर बाजारामध्ये भेसळयुक्त तूपच जास्त मिळतं, त्यामुळे बरेच जण गुळपापडी बनवणंच टाळतात. पण जर तूप खरं शुद्ध, प्रीमियम आणि विश्वासार्ह असेल तर गुळपापडी नक्कीच बनवली पाहिजे. म्हणूनच आज मी वापरते केसरिया फार्मचं A2 वैदिक घी. हे 100% शुद्ध ग्रासफीड गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे. हे लॅक्टोज फ्री, नॉन GMO आणि पारंपरिक उडण बेलोना पद्धतीनं कढवलेलं तूप आहे. या तुपामध्ये मी गव्हाचं पीठ चांगलं खमंग भाजून घेतलं. नंतर यामध्ये खसखस आणि आवडीनुसार सुकामेवा घालून तोही छान भाजून घेतला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तूप लावलेल्या ताटामध्ये काढून याला चांगलं थापवून घ्यायचं. गरम असतानाच पटकन थापायचे. अशा पद्धतीने वरून पुन्हा आवडत असेल तर सुकामेवा घालायचा आणि याला कट करून आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर अशा शुद्ध व पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या तुपामुळे गुळपापडीला छान चव येते आणि पोषणसुद्धा संपूर्ण मिळतं. बघू शकता एकदम मस्त अशी आपली गुळपापडी तयार झालेली आहे. या पद्धतीची गुळपापडी तुम्हीसुद्धा नक्की बनवा, पण तूप मात्र शुद्ध आणि विश्वासार्हच वापरा. केसरिया फार्मचं A2 वैदिक घी.